आवाज येतोय का माझा सगळ्यांना? आपण सुरू करूयात. 1-2 मिनिटं कोणी येत असेल तर आपण वाट पाहूयात आणि लगेच सुरू करूयात. आपण सुरू करूयात. मला वाटतं लोक जोडली जातील तोपर्यंत नंतर आपण हे करूयात, म्हणजे विषय एक एक टप्पा आपला पूर्ण होत जाईल विषयाचा. आजचा आपला जो विषय आहे की महामारीच्या काळामध्ये एकूणच आपल्याला एक्झाम्स का नको आहेत, म्हणजे परीक्षा नको, कोरोना काळात परीक्षा नको, हा आपला आजचा विषय आहे. आणि आपण सुरू करत असताना पहिलाच मुद्दा आपल्या समोर सगळ्यात उभा राहतो की सध्या UGCच्या गाईडलाईन प्रमाणे किंवा UGC जो काही रोल घेते आहे त्याबाबत आपल्याला विचार करावा लागला आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी संघटनांचं एकूणच या बाबतीत म्हणणं काय आहे. सध्या महाराष्ट्राच्या स्तरावर पुरोगामी विद्यार्थी मंच म्हणून जो स्थापन करण्यात आलेला आहे त्या मंचामध्ये एकूण 17 संघटना आहेत आणि SFI ही त्याचा पूर्णपणे भाग आहे. आणि सगळ्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अग्रभागी आहे. आणि ह्या सगळ्या 17 संघटना एकत्रितरित्या परीक्षा नको ह्या एकाच मुद्द्याला घेऊन एकत्र आलेल्या आहेत. सध्याच्या काळामध्ये आरोग्याच्या संदर्भात जे काही मुद्दे आहेत त्याचा विचार आपल्याला अगोदर करावा लागणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये म्हणा, देशामध्ये म्हणा, एकूणच कोविड-19च्या प्रादुर्भावाने ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा जो काही प्रसार अजून वाढतो आहे तो कुठेही थांबलेला नाही आहे. त्यामुळे कोरोना काळातील पहिल्यांदा राज्यातली परिस्थिती आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात. सध्या नाशिकमध्ये आपण पूर्ण याच्यानुसार म्हणजे मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत. मुंबई ठाणे मंडळ जे आहे एकूण करोनाबाधितांचा जो आकडा आहे 2,27,376 आकडा आहे आणि मृत्यूची संख्या आहे 9,154. त्यानंतर नाशिकमध्ये नाशिक मंडळ आहे त्यांचा आकडा आहे 28,751. त्यानंतर तिथे मृत्यूचं प्रमाण आहे 1,082. त्यानंतर पुणे जे आहे तर तिथे आहे 89,426 कोरोनाबाधितांचा आकडा आणि एकूण मृत्यूची संख्या आहे 2,357. त्यानंतर कोल्हापूर मंडळ आहे तिथला जो आकडा आहे कोरोनाबाधितांचा 7,353 आणि मृत्यूचा आकडा आहे 194. औरंगाबाद मंडळाचा जो आकडा आहे तिथे आहेत कोरोनाबाधित 14,895 आणि मृत्यूची स्थिती आहे 546. त्यानंतर लातूरचा जो आकडा आहे तिथे एकूणच कोरोनाबाधितांचा आकडा आहे 4,278, मृत्यूची संख्या आहे 181. अकोल्यामधला जो आकडा आहे 4,419 आणि त्यानंतर तिथे मृत्यूची संख्या आहे 2,027. नागपूर मंडळाचा जो आकडा आहे 4,880 आणि मृत्यूची संख्या आहे 55. टोटल 3,83,723 एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आणि मृत्यूची संख्या आहे 13,883. 27 जुलै 2020 चा एकूण हा जो आकडा आहे याचा विचार जर आपण केला कोरोनाबाधितांच्या संदर्भात किंवा त्याचा वाढता प्रादुर्भाव जो आहे त्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये UGCने जे काही दडपशाहीचं धोरण अवलंबण्याचा प्रयत्न होत आहे. मग आता पुरोगामी विद्यार्थी संघटना एकूण स्टँड काय ठेवत आहेत आणि SFIचं एकूण म्हणणं काय आहे. ज्या फायनल इयरच्या एक्झाम्स आहेत त्या संदर्भात आपण सध्या परीक्षा कशा घेऊ शकतो हा एक प्रश्न निर्माण होतो. एक्झाम कशा घेऊ शकतो हा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचार करता अशा परिस्थितीमध्ये मुलं ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत तिथे कशा पद्धतीने मुलं ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जातील. त्यासोबत आपण जर विचार केला की सरकार जे आहे की एकूणच सरकारने दिलेले निर्णय आणि मोदी शासन व्यवस्था या दोन्हींचा विचार UGC जो स्टँड घेते आहे त्याच्याशी कुठेतरी इफेक्टेड आहे का किंवा UGCला कुठेतरी केंद्र शासनाच्या माध्यमातून दबावाची भूमिका आणली जाते आहे का हा प्रश्न निर्माण होतो.
आणि त्याचसोबत ह्या सगळ्या निर्णयाचा म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांची गुणपत्रिका म्हणा, अभ्यासाच्या बाबतीत म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं आवश्यक आहे. म्हणजेच पुरोगामी विद्यार्थी मंच आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या सगळ्याला विरोध करण्यामागचं कारण एवढंच आहे की केंद्र शासनाने जी भूमिका घेतलेली आहे किंवा UGCच्या माध्यमातून जो राज्य शासनावर दबाव आणला जातोय तो अतिशय चुकीचा आहे. कारण आपण सगळेजण पहिल्या सत्राच्या परीक्षेला देखील तेवढंच महत्त्व असतं आणि शेवटच्या सत्राच्याही परीक्षेला तेवढंच महत्त्व असतं. आपण जर विचार केला की UGCचे जे जैन म्हणून सचिव आहेत त्यांनी काय म्हटलं एका डिबेटमध्ये, त्यांनी म्हणत असताना अशी सहज भूमिका मांडली की ही फायनल इयरची एक्झाम्स आहे, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा, आणि त्या परीक्षा पुढील 10 वर्षानंतर मुलं जेव्हा मार्केटमध्ये जातील नोकऱ्यांसाठी तेव्हा त्याचा काय इफेक्ट होईल याचा विचार करणं अपेक्षित आहे. म्हणून UGCला फायनल इयरच्या एक्झाम इतर एक्झामच्या तुलनेत फार महत्त्वाच्या वाटतात आहे. पण मुद्दा असा आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकूणच आणीबाणीची व्यवस्था असताना म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये म्हणा किंवा इतर क्षेत्रांमध्ये ज्या पद्धतीने आता परिस्थिती उद्भवलेली आहे, आरोग्याच्या बाबतीत एवढं मोठं संकट आपल्या सगळ्यांच्या समोर असताना केंद्र शासनाने UGC काय विचार करते ह्या बाबतीत आपल्या सगळ्यांना पाहणं अपेक्षित आहे. आणि त्याबरोबर महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपण महाराष्ट्र जे राज्य शासन आहे त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत एक ठाम भूमिका घेतलेली आहे. 19 जुलै 2020ला त्यांनी UGCला पत्र लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही साधनांची अवेलेबिलिटी नाही आहे, त्यामुळे सध्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच सगळ्या बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य शासनाने सांगितलंय की महाराष्ट्रात तरी परीक्षा घेता येऊ शकणार नाही. पण महाराष्ट्र राज्य शासनाने त्याच भूमिकेवर ठाम राहून ह्या संपूर्ण एक्झामच्या बाबतीत किंवा UGCच्या निर्णयाबाबत शेवटपर्यंत ही भूमिका बजावणं महत्त्वाचं आहे. त्या निर्णयाचं आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाचं स्वागतच करतो, पण त्यासोबत त्यांनी ह्या निर्णयावरती शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. त्यासोबत दुसरा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे जर पहिल्या सत्रामध्ये परीक्षा ज्या दिलेल्या आहेत त्यात पास केलेला आहे किंवा दुसऱ्या सत्रात म्हणजे फर्स्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत किंवा त्यांचे निकालही लागलेले आहेत. आता मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये कुठली सिस्टीम राबवली जाते. आपण सेमिस्टर पॅटर्नचा जर विचार केला तिथे सेमिस्टर पॅटर्नमध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा अवलंब केला जातो. आता त्यामध्ये काय म्हणतंय की युनिव्हर्सिटी ज्या वेळेस अशा एक्झाम्स कंडक्ट करते किंवा सेमिस्टर पॅटर्नचा ज्या वेळेस आपण विचार करतो तर पहिला मुद्दा कुठला उपस्थित होतो की सेमिस्टर पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो आपल्या की त्यांनी अगोदर प्रोजेक्ट मुलांचे घेतलेले आहेत, त्यानंतर इंटरनल मार्क्स असतात आणि नंतर एक्झाम्स होतात. म्हणजे त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आता पहिली सेमिस्टर झाली त्याचं एक ग्रेड मिळालं मुलांना, त्यानंतर दुसरी सेमिस्टर झाली त्याचा ग्रेड देण्यात आलं. आता ह्या पूर्ण 2 सेमिस्टरचं एकत्रितरित्या ग्रेडिंग करण्यात येतं, म्हणजे ते एका वर्षाचं ग्रेडिंग असतं. त्यामध्ये अशाच पद्धतीने सगळ्या सेमिस्टरच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला इक्वल महत्त्व आहे. पहिली दुसरी सेमिस्टर तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे पहिल्या दुसऱ्या सेमिस्टर, तिसरी चौथी सेमिस्टर आणि 5वी आणि 6वी सेमिस्टर, मग ह्या प्रत्येक सेमिस्टर जर इक्वल ग्रेडिंग असेल तर मुद्दा असा उपस्थित होतो UGC जे म्हणते की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पण मग शेवटच्या वर्षाच्या जर परीक्षा महत्त्वाच्या आहेत तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरला जे ग्रेडिंग केलं किंवा जे प्रोजेक्ट घेतले, इंटरनल मार्क्स दिले, मग त्याला व्हॅल्युएशन नाही आहे का कुठे? मग तुमचा सेमिस्टर पॅटर्न चुकलेला होता का जो तुम्ही अगोदर देऊ केला? आता ह्याच सेमिस्टर बेस सिस्टीममध्ये एकूण मुलांनी 17 एक्झाम्स दिलेल्या आहेत. टोटल त्यांना 21 एक्झाम्स द्यायच्या असतात. आता ह्या 17 एक्झाम्स त्यात दिलेल्या आहेत, त्याच्या आधारावरती शेवटच्या सेमिस्टरचं क्रेडिट बेस करणं अपेक्षित नाही आहे का? आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी तर 27 एक्झाम्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे काही कॉलेजच्या आधारावरती आणि त्यांच्या एक्झामिनेशनच्या याच्यावरती. आणि मग मुद्दा असा उपस्थित होतो फक्त त्यांच्या 2 सेमिस्टर बाकी आहेत
आणि मग जर प्रत्येक सेमिस्टरला इक्वल महत्त्व असेल सेमिस्टरच्या पॅटर्नमध्ये किंवा चॉईस ब्रेक क्रेडिट सिस्टीममध्ये, तर मग शेवटच्याच वर्षाची परीक्षा एवढी महत्त्वाची का, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीत जर आपण विचार केला, आता हा मुद्दा झाला की आता एक्झामिनेशन्स ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा उपस्थित केला की आपण शेवटच्या एक्झामचा रिझल्ट जर लावला तर तो ह्या बाकीच्या सेमिस्टरचं एकूणच ॲनालिसिस करून तो शेवटच्या एक्झामचा रिझल्ट लावावा, असं विद्यार्थी संघटनांचं एकूण म्हणणं आहे. आणि त्याच आधारावरती आपण ऑनलाईन एक्झामचा विचार करूयात. आता UGC जसं म्हणत आहे, त्यांनी जर ऑनलाईन एक्झामिनेशनला महत्त्व दिलं किंवा एक्झाम्स घ्यायच्या निर्णयाबाबत ते लोक ठाम आहेत, तर आता प्रश्न उपस्थित होतो, महाराष्ट्र हा असा भाग आहे की तिचे सगळ्यात ग्रामीण पट्ट्यांनी तो व्यापलेला आहे. त्या ग्रामीण पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारची नेटवर्क फॅसिलिटीज नाही आहे, तिथे कुठल्याही प्रकारच्या साधनांची अवेलेबिलिटी नाही आहे, आणि मग तिथे आपल्याला एक्झाम्स घ्यायचे आहेत ना, ऑनलाईन एक्झाम्स, तर त्या आपण कशा घेणार, हा प्रश्न उपस्थित होतो ना. आणि मग त्यासोबत दुसरा मुद्दा यासोबत असा उपस्थित होतो की शहरी भागांमध्ये ज्या मुलांकडे नेटवर्क आहेत, कम्प्युटर्स आहेत, ती मुलं अशा सिस्टीममधून ऑनलाईन एक्झामिनेशनच्या एक लॅपटॉप बाजूला ठेवून दुसऱ्या लॅपटॉपमधून कॉपी करण्याची संभावना सगळ्यात जास्त वाढते, आणि हा धोका आहे एक प्रकारचा. आणि याच्यातून खूप मोठ्या प्रकारची इनइक्वॅलिटी आपण जी म्हणतो एक्झामिनेशनमधली, इक्वल जे काही आपल्याला हे पाहिजे आहे की आपण मार्क्सच्या बाबतीत विचार केला, ग्रेडच्या बाबतीत विचार केला, तर ती समान स्पर्धा जी सुरू व्हायला पाहिजे ती समान पातळीवरून सुरू व्हायला पाहिजे. आणि ती जर समान पातळीवरून सुरू होणार नसेल तर मग त्या आपण इक्वल बेसला कुठे अर्थ देतोय ऑनलाईन एक्झामिनेशनच्या माध्यमातून, हा प्रश्न उपस्थित होतो. मग त्या मुलांनी जर कॉपीचं प्रमाण जर इकडे वाढलं ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये, तर मग दुसरा मुद्दा त्यांनी असा उपस्थित केला की तुम्ही दोन्ही प्रकारे एक्झाम देऊ शकता, म्हणजे ऑफलाईन पण एक्झाम्स द्या. आम्हाला हे दोन्ही पर्याय विद्यार्थी संघटनांना का मान्य नाही आहेत. आता ते सांगतात की जर ऑफलाईन एक्झाम जर द्यायची आपण ठरवली किंवा निर्णय घेतला, तर महाराष्ट्रामध्ये जी मुलं ग्रामीण पट्ट्यामध्ये गेलेली आहेत त्यांना त्यांच्या एक्झाम सेंटर पर्यंत कसं आणणार. त्याचबरोबर ती मुलं एक्झाम सेंटरपर्यंत आली तर तिथे आरोग्याचा प्रश्न कसा निर्माण होणार, हा एक मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन म्हणा, केंद्र शासन म्हणा, एक व्यवस्थेचा भाग म्हणून संपूर्ण शासन व्यवस्थेवरती येऊन ठेपते. मग ती मुलं जर ग्रामीण पट्ट्यातून शहरापर्यंत आणण्याची जबाबदारी, त्यासोबत त्या एक्झामिनेशन सेंटरमध्ये त्यांना बसवण्याची जबाबदारी आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था, इथपासून सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागणार आहे. आणि मग त्यासोबत असा प्रश्न निर्माण होतो जर दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य नाही आहेत, आणि मग तिथे शिक्षकांचा पण प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे जे शिक्षक एक्झामिनेशनसाठी जाणार आहेत किंवा त्यांचं पेपर चेकिंगसाठीचे जे शिक्षक जाणार आहेत किंवा ह्या सगळ्या शिक्षकांचाही तेवढाच याच्यामध्ये सहभाग आहे, ते कशा पद्धतीने जाणार, त्याची कशी व्यवस्था करणार, याबाबत कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन UGCच्या माध्यमातून दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित झालेला आहे की तुम्ही जरी दुसरा पर्याय दिला ऑफलाईनचा तर त्याला गाईडलाईन नाही आहेत, आणि ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे भौतिक सुविधा नाही आहेत ज्या बेसिक अपेक्षित आहेत. हे दोन्ही मुद्दे इथे क्लिअर झाल्यानंतर पुढचा मुद्दा आपला असा आहे की सर्वांना आपण जे म्हणतो की UGCच्या माध्यमातून ज्या सगळ्या स्तरावरती त्यांनी 31 विशेष मार्गदर्शन तत्व त्यांनी मांडली, आणि त्या 31 मार्गदर्शन तत्वांमधलं एक महत्त्वाचं तत्व होतं की जर एक्झाम्स घ्यायच्या ठरतोय आपण तर त्या मुलांमध्ये पहिलं एक तत्व खूप हास्यास्पद आहे, कारण आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहे एकूणच देशाच्या स्तरावर शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत आणि महाराष्ट्राच्या स्तरावर, की 4 फुटाचं अंतर एका विद्यार्थ्यापासून दुसऱ्या विद्यार्थ्याचं असलं पाहिजे. हे त्यांचं पहिलं तत्व आहे. आता 4 फुटाचं अंतर मार्गदर्शन तत्वांमधलं हे एक आहे. तर 4 फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे, तर मग त्यामध्ये मुलं आपल्याकडे तेवढे एक्झामिनेशन सेंटर आहेत का, तेवढे शिक्षक आहेत का, आणि ते 4 फुटाचं अंतर ठेवणार कसं. जर 10 लाख विद्यार्थी एक्झामला बसणार असतील फायनल इयरचे, तर त्याच्यासाठी तुम्ही तेवढ्या व्यवस्था करू शकता का,
हा पण प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे त्या 31 मार्गदर्शन तत्वांमध्ये मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात कुठलाही मुद्दा UGC कडून देण्यात आलेला नाहीये. आणि हा जो मुद्दा सांगितला की 4 फुटाचं अंतर ठेवून तरीही मुलांना जर करोनाची बाधा झाली तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार? मग तुम्ही सगळ्या फायनल इयरच्या मुलांना तशा पद्धतीने प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करणार का, किंवा तशा प्रकारचे विमा देणार, असा प्रश्न उपस्थित होतो ना. जसे आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना तुम्ही एक संरक्षण कवच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट किती होता हा प्रश्न आहेच. आणि त्यासोबत पुढचा मुद्दा आपला असा आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीतही आपल्याला विचार करावा लागेल. जर तुम्ही म्हणताय की आम्हाला क्वालिटी एज्युकेशन अपेक्षित आहे किंवा क्वालिटी एज्युकेशनच्या आधारावरती आम्हाला फायनल सेमिस्टर तेवढीच महत्त्वाची आहे, मग गेल्या 8 वर्षामध्ये किंवा त्याही आधीपासून तुम्ही किती क्वालिटी एज्युकेशन विद्यार्थ्यांना देऊ केलं, हा प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. कारण ज्या आधारावरती एका शिक्षकामागे 80 विद्यार्थी शिकवतायत, शिकवण्यासाठी त्याच्यावरती हे होत आहे, वाढवला जातोय, त्याचा बोजा वाढवला जातोय, तिथे 25 विद्यार्थी अपेक्षित होते. मग ती क्वालिटी तुम्ही मेंटेन केलीस का शिक्षण क्षेत्रामधली? हे सगळे प्रश्न आहेत. त्याचबरोबर कॉलेजेसचा जो दर्जा होता त्याच्यातल्या सगळ्या गोष्टींसंदर्भात, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज मिळण्याच्या संदर्भात आहे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्या सगळे प्रश्न तेवढेच क्वालिटी एज्युकेशनमध्ये महत्त्वाचे असतात ना. आणि मग आपण जर सगळेजण म्हणतोय की एक वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक दर्जा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा संपूर्ण देशामध्ये घसरलेला आहे, त्या आधारावरती 6वी सेमिस्टर एज्युकेशनल दर्जा वाढवणारे आहे असं एकीकडून यांचं म्हणणं आहे. आणि मग तोच मुद्दा पुढचा जो उपस्थित होतो की संपूर्ण कॅम्पसच्या बाबतीतला जर आपण विचार केला तर विद्यार्थी तेवढे कम्प्युटर जे त्यांना हाताळता यायला पाहिजे तेवढं सगळ्याच विद्यार्थ्यांना हाताळता येतं असं नाहीये ना ऑनलाईन एज्युकेशनच्या बाबतीत. मग त्यामुळे तोही प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आता सध्या आपण पाहिलं की एकूणच मानसिकता आरोग्याच्या बाबतीत तर संपूर्ण महाराष्ट्र देश ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना मानसिक आरोग्य देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. हे जरा UGC मध्ये बसलेल्या सगळ्या शिक्षित लोकांना माहीत असलं पाहिजे. कारण तुम्ही त्या ज्या पदावर बसलेला आहात तिथे विद्यार्थ्यांची मानसिकता आता ह्या परिस्थितीमध्ये आहे का? एकूणच आर्थिक सामाजिक जी दरी आहे ती खूप मोठी आहे आणि ती एका वर्गासाठी नाही तर 2 वर्गातली ती दरी आहे. ती दरी समजून घेऊन आपण हा निर्णय मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही याचाही विचार करायला हवा. कारण ह्या परिस्थितीमध्ये आपण विद्यार्थ्याच्या घरातली परिस्थिती आर्थिक व्यवस्थित नाहीये, सामाजिक वातावरण व्यवस्थित नाहीये, अशा याच्यामध्ये ती मुलं अभ्यास कसा करणार आणि एक्झाम्स कशा देणार हा प्रश्न उपस्थित होतो. त्यासोबत जर आपण आधीचं जर पाहिलं की विद्यापीठांच्या स्वायत्ततेबाबत तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे की UGCने जरी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन देण्याचा प्रयत्न केला तर त्या गाईडलाईन फक्त विद्यापीठांनी फॉलो करायच्या की नाही करायच्या, त्या आंधळेपणाने फॉलो करणं हे कुठल्याही विद्यापीठावर बंधनकारक नाही. कारण विद्यापीठ ही एक स्वायत्त संस्था आहे आणि तिचं जे काही स्वायत्ता आहे ती अबाधित राहिली पाहिजे येत्या काळात. ह्यासाठी ह्या सगळ्या विद्यार्थी संघटना आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एकत्र आलेले आहेत आणि देश पातळीवर देखील त्यांनी त्याच पद्धतीने आपली एकी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता स्टुडंट टीचरचा जो रेशो होता तो देखील कुठल्याही प्रकारे आजपर्यंत सांभाळला गेलेला नाहीये. कारण तुम्ही ज्या पद्धतीने टेम्पररी बेसिसवरती प्राध्यापक नेमणुका केल्या आणि ज्या आधारावरती शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तिथे किती क्वालिटी लेक्चर झालेले आहेत हा प्रश्न उपस्थित होतो. त्यासोबत सध्याची जी स्थिती आहे की कॉलेजच्या एकूणच व्यवस्थेबाबत तर कुलगुरूंकडून ह्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्या दिलेल्या असताना पण आपण इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि इक्वल जी काही एज्युकेशनच्या बाबतीत विचार करतोय ती इक्वॅलिटी जपण्यासाठी आपल्याला आत्ता सध्या ह्या काळामध्ये एक्झाम्स नको आहेत. कारण मागच्या ज्या 5 सेमिस्टर झालेल्या आहेत त्या आधारावरती 6व्या सेमिस्टरचा निकाल लागू शकतो आणि तो खऱ्या अर्थाने देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्तरावरती
हे जे काही निर्णय शैक्षणिक संस्थांमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय, शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता संपवण्याचा प्रयत्न UGC आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होतोय, तो आपल्याला सगळ्यांना थांबवायचा आहे. म्हणून विद्यार्थी संघटना एवढ्या सगळ्या माध्यमातून एकत्रितरित्या पुरोगामी विद्यार्थी संघटना काम करत आहेत आणि त्याच आधारावरती महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी पालकांना, प्राध्यापकांना हे सगळे एकत्रित आलेले आहेत. कारण त्यांनी ह्या एकच म्हणण्यावरती आत्ता ही परिस्थिती नाहीये, त्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला एक्झाम्स घेणं अपेक्षित आहे. आणि त्याच आधारावरती जर आत्ता आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तात्विक मुद्दे आहेत, त्याचबरोबर संविधानिक किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये विद्यार्थी संघटना गेलेल्या आहेत, प्राध्यापक संघटना गेलेल्या आहेत, त्या एकाच मुद्द्याला घेऊन गेलेल्या आहेत की आम्हाला सध्या परीक्षा नको आहेत. आम्ही त्यासाठी त्या एका सेमिस्टरवरती आमची क्वालिटी ठरणार नाही आहे, कारण मागच्या 5 सेमिस्टरमध्ये आम्ही आमची क्वालिटी दिलेली आहे आणि त्याच आधारावरती UGCने निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तात्विक दृष्टिकोनातून UGCने जे पाऊल उचललेलं आहे ते चुकीचं वाटतंय, कारण तिथे कुठेतरी दबाव आहे का केंद्र शासनाचा, असा सगळ्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर केंद्र शासन अशा प्रकारच्या माध्यमातून एक दबाव आणून एक UGCच्या माध्यमातून एक राजकारणाची भूमिका शैक्षणिक संस्थांमध्ये आणू इच्छिते का, हा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं शिक्षण संस्थांचा जो एकूणच विचार केला आपण की एकूणच शिक्षण संस्थांचा जो दर्जा दिवसेंदिवस ढासळत होता, मुंबई विद्यापीठाने ज्या वेळेस ऑनलाईन एक्झामिनेशनचा किंवा ऑनलाईन पेपर सेटिंगचा एक पर्याय निवडला होता, त्या पर्यायाचा किती मोठा लॉस झाला हे आपल्या सगळ्यांना म्हणजे देशाच्या पातळीवर तर माहीतच होतं, पण जागतिक स्तरावरती मुंबई विद्यापीठाचं नाव ह्या एका गोष्टीमुळे बदनाम झालेलं. म्हणजे मुंबई विद्यापीठाचा तो दर्जा फक्त ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीत जो घ्यायचा होता निर्णय, तो पूर्णपणे चुकलेला. कारण आपण एखादी नवीन गोष्ट ज्या वेळेस आणण्याचा प्रयत्न करतो शैक्षणिक संस्थांमध्ये, तिथे आपल्याला एक इक्वॅलिटी बेस, ज्या बेसिक सुविधा असतात त्या विद्यार्थ्यांना अगोदर प्रोव्हाइड करायच्या असतात. म्हणजे आम्ही शिक्षणाला नाही म्हणतोय असं नाहीये किंवा आम्ही क्वालिटीला नाही म्हणत नाहीये, पण एवढ्या दिवसामध्ये तेव्हा क्वालिटी जपण्याचा मुद्दा होता ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या एकूणच मूलभूत सुविधांचा प्रश्न होता. तेव्हा केंद्र शासनाच्या माध्यमातून काय भूमिका घेतल्या गेल्या, तेव्हा फंडिंग रेझिंग जे अपेक्षित असतं त्यावेळेस त्या आर्थिकदृष्ट्या शिक्षण संस्थांवर होणाऱ्या खर्चाबाबतचा जर विचार केला तर अजूनही GDPच्या 6% साधा खर्च आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये होत नाहीये आणि तो होणे अपेक्षित आहे. ह्यामुळे सगळ्या विद्यार्थी संघटना किंवा SFI एवढ्या दिवसापासूनची ती एक मागणी आहे की एकूणच GDPच्या 6% शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, त्या आधारावरती क्वालिटी मग सांभाळली जाऊ शकते. आणि तोच मुद्दा आहे की तत्कालीन महाराष्ट्राच्या स्तरावरती विचार केला अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबतीत तर ही जबरदस्ती करणं अतिशय चुकीचं आहे. म्हणजेच राज्य शासनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आहोत तो ह्यासाठी की राज्य शासनाने 19 जुलै 2020 ला जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती संपूर्ण UGCच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबत 6 जुलैचं जे पत्र होतं 6 जुलै 2020चं ह्या संपूर्ण पत्राचा किंवा त्या निर्णयाचा आपण UGCचा ह्या माध्यमातून धिक्कार करूयात. कारण एक प्रकारची दमनशाही आणण्याचा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रयत्न हा UGCच्या माध्यमातून होतोय. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या माध्यमातून UGC एक ट्रेंडिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करते की आत्ता कोरोनाची परिस्थिती आहे म्हणून सगळ्यांनी ह्या गोष्टी मान्य कराव्यात की सध्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये ज्या एक्झाम आम्ही देऊ करतोय त्या एक्झाम्स घेतल्या गेल्या पाहिजेत. कारण आत्ता परिस्थिती नाही आहे. म्हणजेच एकीकडे असं म्हटलं जातं की कोरोनासोबत जगायची सवय लावून घ्या, पण ती जगायची सवय लावून घेत असताना मुद्दा असा उपस्थित होतो की विद्यार्थ्यांना त्या सुविधा प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत का किंवा त्या नेटवर्कच्या बाबतीत. म्हणजेच महाराष्ट्रातले 80% जे विद्यार्थी आहेत हे सगळे ग्रामीण पट्ट्यातले आहेत. मग त्या 80% विद्यार्थ्यांचा विचार इथे UGC करते का हा प्रश्न उपस्थित होतो. आणि मग जर 80% भागांमध्ये कुठल्याही बेसिक सुविधा नाही आहे तर मग त्या आधारावरती आपण जो निर्णय देतोय तो फक्त 20% विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून देतोय का.
मग आम्हाला एकूणच शैक्षणिक संस्थांचं जे खाजगीकरण करायचं आहे ते आम्ही करू इच्छितोय का या माध्यमातून? एक डाव मांडलेला आहे का UGCने किंवा केंद्र शासनाने की आम्हाला ह्या सगळ्या माध्यमातून एक प्रकारे संपूर्ण शैक्षणिक संस्थांचं खाजगीकरण करून जे लोक लाखो रुपये मोजू शकतील, ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा असतील, ज्यांच्याकडे कम्प्युटर्स असतील, ज्यांच्याकडे लॅपटॉप्स असतील, ज्यांच्याकडे आयपॅड असतील, ज्यांच्याकडे मोबाईल असतील, तीच मुलं शिक्षण घेऊ शकतील आणि येत्या काळात तीच मुलं शैक्षणिक संस्थांमधून पुढे जाऊन रोजगाराच्या संधीमध्ये पुढे जाऊ शकतील. म्हणजे महाराष्ट्रातला म्हणा, भारतातला म्हणा, जो मागासलेला घटक आहे ST NC OBC त्याचबरोबर VJNT हे सगळ्या मागासलेल्या घटकांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण हे सगळे मागासलेले घटक एकूणच शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत खूप आत्ता एक पहिली पिढी कुठेतरी या शिक्षण संस्थांमध्ये पोचते आहे आणि ती पहिली शैक्षणिक पिढी या शिक्षण संस्थांमध्ये पोचत असताना पहिल्या पिढीला बर्बाद करून संपूर्ण पुढच्या 100 पिढ्या बर्बाद करण्याचं काम जे आहे ते UGC म्हणा, केंद्र शासन, मोदी शासन म्हणा, या सगळ्यांच्या माध्यमातून गाठलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना ह्या एक्झामिनेशनच्या बाबतीत UGCच्या निर्णयाच्या बाबतीत एक ठाम भूमिका आपण सगळ्यांनी घेतलेली आहे की ह्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याशी खेळण्याचा मुद्दा नाही आहे, तर संपूर्ण विद्यार्थ्यांच्या 80% विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा मुद्दा हा UGCच्या माध्यमातून घातला जात आहे. ह्या सगळ्याला आपण विरोध करतो आहोत कारण त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक मोठा वर्ग जो आहे विद्यार्थी व्यवस्थेतला शैक्षणिक संस्थांमधला तो बाहेर फेकला जाणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्रितरित्या भाजप सरकारने जे काही चालवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता, शिक्षण संस्थांचं जे काही विकेंद्रीकरण आहे, त्याचबरोबर प्रत्येक विद्यापीठाची स्वायत्तता, प्रत्येक कॉलेजची स्वायत्तता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला सगळ्यांना एकत्रितरित्या विद्यार्थी, पालक, त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्रितरित्या भूमिका घेऊन परीक्षा नको ह्या मोहिमेमध्ये सामील व्हावं लागणार आहे. कारण आरोग्याच्या सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्था ज्या संपवण्याचा डाव केंद्र शासनाच्या माध्यमातून घातला जात आहे त्यावरती आपल्याला बोट ठेवावं लागणार आहे. त्यासोबत सध्या जो शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांनी तर एक मुद्दा असा उपस्थित होतो की ह्या डीम्ड युनिव्हर्सिटींनी एक्झाम्स न घेता मुलांचे निकाल लावलेले आहेत, त्यासोबत मुलांचे ॲडमिशन्स देखील झालेले आहेत. मग त्यावेळेस UGCला किंवा इतर केंद्र शासनाच्या माध्यमातून ह्या युनिव्हर्सिटीचा दर्जा किती सांभाळला जातोय तो विचार करा ना. तुम्ही ज्या वेळेस खाजगी शिक्षण संस्थांवरती फायनल इयरच्या एक्झामिनेशन बाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आणताय किंवा त्या एकाच मुद्द्यापायी एवढं मोठं राजकारण संपूर्ण देशभर शिजतंय, त्याचा आपण विचार करावा ना UGCने. मग त्यांनी आपल्या एक्झाम्सचे रिझल्ट्स कसे लावले एक्झाम्स न घेता? मग त्या युनिव्हर्सिटीजला फंडिंग कुठून होतं हा पण विचार UGCने करायला हवा. आणि ज्या वेळेस कायद्याचा विचार करतो आपण, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण विद्यार्थी एकूणच भारताचं आणि महाराष्ट्र राज्य शासनाचं येत्या काळाचं भविष्य हे विद्यार्थी आहेत. एकूणच अर्थव्यवस्थेतलं, सामाजिक व्यवस्थेतलं, राजकीय व्यवस्थेतलं, सांस्कृतिक व्यवस्थेतलं जी काही नेतृत्व ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देऊ करणार आहेत, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे विद्यार्थी पुढे जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळणार आहोत का असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि UGC केंद्र शासनाच्या दबावापायी एवढ्या ठाम भूमिकेवरती आहे का हाही प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित झाला पाहिजे. आणि सगळ्या पालकांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक संघटनांनी आपल्या ह्या सगळ्या मोहिमेला एमफुक्टो असेल, बुक्टो असेल, त्याचबरोबर इतर सगळ्या ट्रेड युनियन असतील, ह्या सगळ्यांनी किंवा शेतकरी युनियन्स असेल, जनवादी महिला संघटना असेल, ह्या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवण्याचं एकमेव कारण आहे कारण विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला आहे, त्यांचं आरोग्य तांगतीला ठेवून आपण एक्झाम्स घेतो आहोत. आणि तो फक्त एकच मुद्दा आहे की फायनल इयरच्या एक्झाम्स तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत.
आपल्याकडे जी चॉईस बेस्ड ग्रेड सिस्टीम आहे त्या आधारावरती फायनल इयरचे रिझल्ट लावणं हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, हा सगळ्या शेवटच्या याच्यामध्ये मला सांगू इच्छिते की एकूणच वंचित घटकाला मागे टाकण्याच्या शिक्षण संस्थांमधला हा जो डाव UGC आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून मांडलेला आहे हा अप्रत्यक्षरित्या मांडले गेलेला डाव आहे. कारण एकूणच यांना ऑनलाईन शिक्षण व्यवस्था मार्केटमध्ये आणायची आहे आणि त्यामध्ये खाजगी शिक्षण संस्थांचं जे काही व्यवस्था आहे ती त्यांना चालवायची आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये विद्यार्थी संघटना एक दबाव गट म्हणून काम करत असतात. UGCला आणि केंद्र शासनाला आपण ह्या माध्यमातून एकच गोष्ट सांगूयात की आम्ही दबाव गट योग्य दिशेने योग्य निर्णयाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण तुमच्याकडे मांडणी करतो आहोत की क्रेडिट बेस्ड सिस्टीमचा विचार करून मागच्या सगळ्या एक्झामिनेशनच्या व्हॅल्युएशनवरती शेवटच्या वर्षाचे रिझल्ट लावा. आम्हाला एक्झाम्स नको आहे, आमच्या जीवाशी खेळू नका. आणि त्यासोबत ह्या संपूर्ण माध्यमातून आमचा सगळ्यात मोठा जो मागासलेला घटक आहे हा शिक्षण संस्थांमधून मागे काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण तो अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे. संविधानाने ज्या काही शिक्षणाच्या अधिकारांच्या संदर्भात मुद्दे मांडलेले आहेत ते पण केंद्र शासनाला लक्षात आणून द्यावे लागतील. कारण केंद्र शासन सध्या संविधानाचा कुठेही विचार करत नाही, संविधानात सांगितलेल्या आर्टिकलचा कुठेही विचार करत नाही. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या शैक्षणिक संस्थांचं स्वायत्त, विद्यार्थी दबाव गटांची भूमिका आणि विद्यार्थी संघटनांची भूमिका याच्यामध्ये ठामपणे आपल्याला द्यावी लागणार आहे. आणि आपण सगळेजण याचा भाग होऊन ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये UGCला आणि केंद्र शासनाला एकत्रितरित्या विद्यार्थ्यांची ताकद आणि या विद्यार्थी वर्गाचं महत्त्व पटवून देऊयात आणि विद्यार्थ्यांच्या कुठल्याही प्रकारे आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून आपण करून देणार नाही. एवढं बोलून मी थांबते. इन्कलाब जिंदाबाद.